ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे एकाच दिवशी बर्थडे असतो, तो म्हणजे अर्जुन आणि सायलीचा. अर्जुनचा खरा वाढदिवस आणि सायलीचा ज्या दिवशी सायली मधुभावना भेटली त्या दिवशीचा वाढदिवस. आणि त्या दोघांचा बर्थडे ठरतो आणि मधुभाऊ पण त्याच ठिकाणी असतात आणि दोघांचाही सरप्राईज बर्थडे ठरवण्यात येतो. आणि कल्पना सुद्धा फोन करते आणि बोलते मी पण येते बर्थडेला, आणि ती सुद्धा बर्थडेला येते. आणि दोघांसाठी स्पेशल केक बनवला जातो आणि दोघं सुद्धा केक कापायला तयार होतात. आणि सायली आणि अर्जुन केक कटिंग करायला लागतात. आणि तेवढ्याच सायलीला जो त्रास होतो तो तिला होत असतो. दरवर्षी तिला ह्याच दिवशी चक्कर येते, गरगरतं, खाली पडणं, बेशुद्ध होणं या गोष्टी होत असतात. आणि सायलीला तेच व्हायला लागतं. ही गोष्टी मधुभावना माहीत असते आणि तिथेच सायलीला गरगरायला लागतं आणि तिला चक्कर येते आणि ती खाली पडते. बाकीचे सगळे घाबरतात आणि सायली वणी करत जोरजोरात ओरडू लागतात. आणि तेव्हा अर्जुन सायलीच्या जवळ येतो आणि तो तिला उठवायचा प्रयत्न करतो. तो मधुभाऊ सांगतात हिला त्रास दरवर्षी होतो, तिला आता तुम्ही तुमच्या रूम मध्ये घेऊन जावा. दुसऱ्या दिवशी सायलीला शुद्ध येते. सायलीचा 12 वाजता बर्थडे केला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा खरा दिवस म्हणजे वाढदिवस असतो, म्हणून ती लवकर उठते. तेव्हा अर्जुन तिला विचारतो तुमची आता तब्येत कशी आहे. तेव्हा सायली सांगते मला माहित नाही, पण नेहमीसारखा दरवर्षी मला हा त्रास होत असतो. आणि यामध्ये तुम्ही मधुभावना विचारला तर मधुभाऊ सगळं खरंच सांगतील. इकडे प्रियाने प्रतिमाला पुन्हा एकदा बेशुद्ध होण्याचं जेवण दिलं असतं आणि त्या रात्री प्रतिमा बेशुद्ध पडल्यानंतर तिच्या तोंडावर उशी ठेवून तिला मारण्याचा प्लॅन प्रिया करते. आणि तेवढ्यातच प्रतिमा उठते. तेव्हा प्रतिमा प्रियाला विचारते काय करतेस तू. तेव्हा प्रिया बोलते आई तू काय अशी करतेस, तुला काय झालं. तेव्हा प्रतिमा सांगायला लागते हिने मला उशी दाबून मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो, ही काय प्रतिमा बोलायला लागली. तेव्हा प्रतिमा सांगते हा आजचाच दिवस आहे. तेव्हा रविराज बोलतात काय होतं तुला प्रतिमा. आणि सायलीला त्या गोष्टी आठवायला लागतात. जसा सायलीला तिकडे त्रास होतो तिथे प्रतिमाला पण इथे त्रास व्हायला लागतो आणि प्रतिमा पण दरवर्षीप्रमाणे हायपर होते सायलीसारखी. तेव्हा रविराज बोलते या दिवशी तुला काय आठवतं. तेव्हा प्रतिमा बोलते या दिवशी मला बऱ्याचशा गोष्टीची जाणीव होते. आणि रविराजांना काय समजत नाही, कारण की प्रियाने प्रतिमाला उशी दाबून मारण्याचा पण प्रयत्न केला असतो आणि प्रतिमाला भास आहे काय खरं काय खोटं हेच रविराजांना काय समजत नाही. इकडे अर्जुन मधुभाऊना भेटायला येतो आणि बोलतो सायलीला त्या दिवशी काय होतं कसं होतं. तेव्हा मधुभाऊ सांगतात ह्याच दिवशी सायली माझ्या आयुष्यात आली आणि ह्याच दिवशी ती हातात बाहुली घेऊन ती रडत रडत मंदिरात आली. अर्जुन बोलतो तुमच्याकडे सायलीचे लहानपणाचे फोटो असतील. तेव्हा मधुभाऊ बोलतील ते फोटो आहेत पण ते कुसुमकडे असतील आणि ते मी सगळे फोटो कुसुमकडे दिलेले आहेत आणि ते कुसुमने फोटो जपून ठेवले असतील. तेव्हा मधुभाऊ बोलतात मी उद्या कुसुमला बोलवतो आणि कुसुम म्हणून ते फोटो दाखवेल. तेव्हा अर्जुन बोलतो चालेल मी कुसुमची वाट पाहीन. तेव्हा इथे पुन्हा मधुभावना सांगते ज्या दिवशी सायली भेटली तेव्हा ते मंदिर तिथे जवळच आहे होतं ना. तेव्हा पूर्णाई बोलते हेच ते मंदिर आहे जिथे आजूबाजूला रविराजांची खड्ड्यात गाडी गेली होती. मधुभाऊ बोलतात मला काय जास्त माहित नाही, कारण की त्या मंदिरातच मला सावभाऊ भेटले. इथे सायली पण विचार करते की अर्जुन पण मला सरप्राईज देत असेल तेव्हा मी पण अर्जुनला सरप्राईज देते आणि त्याचे लहानपणीचे फोटो मी बघते आणि ते फोटो मधुभाऊंचे सगळ्यांसमोर आणि हे पण फोटो सगळ्यांसमोर येणार असतात. तेव्हा इथे मधुभाऊ सायलीला सांगतात ती कुसुमला फोन करून तिला फोटो आणायला सांग. तेव्हा सायली कुसुमला सांगते की तुला मधुभाऊने सांगितलं की तू माझे लहानपणीचे फोटो घेऊन ये. तेव्हा कुसुम बोलते तुझ्या लहानपणीचे फोटो ते का मधुभाऊना पाहिजेत. तेव्हा सायली बोलते ते मधुभाऊना काय पाहिजे नाहीत पण ते अर्जुनला पाहिजेत. तेव्हा कुसुम बोलते हे सगळं राहू दे पण तू तुझ्या मनातलं त्याला कधी सांगणार. सायली बोलते हाच ते वेळ आहे, ज्या दिवशी मी फोटोची माळ त्यांना देईन ना तेव्हा मी माझ्या मनातलं त्यांना सांगेन. तेव्हा कुसुम बोलते ठीक आहे मी लवकर ते फोटो घेऊन तिकडे पोहोचते. आणि इकडे सुद्धा सायलीने अर्जुनला सरप्राईज देण्यासाठी त्यांचे जुने फोटो घेतलेले असतात आणि ते फोटो अर्जुनचे तन्वीसोबत म्हणजे सायलीसोबत असतात. आणि मधुभाऊ आणि सायली हे दोघं एन्जॉय करणार असतात आणि सत्य पण समोर येतं. तेव्हा इथे सायली लहानपणीचे फोटो डेव्हलप करत असते तेव्हा तिने तिचे लहानपणीचे फोटो कधी पाहिले नसतात आणि त्या रात्री ते फोटो सायलीला तिच्या मोबाईलवर पाठवलेले असतात. तेव्हा सायली ते फोटो पाहते आणि बोलते हे फोटो माझे लहानपणीचे. तेव्हा अर्जुन बोलतो बघू मला पण सुद्धा तुमचे लहानपणीचे फोटो पाहायचे आहे. तेव्हा सायली बोलते काहीतरी गडबड झाली का. तेव्हा अर्जुन बोलतो कसली गडबड. तेव्हा सायली बोलते हा फोटो माझा नाही. तेव्हा अर्जुन बोलते बघू. तेव्हा सायली बोलते हा फोटो बघा ना, हा फोटो सेम तन्वीचा फोटो वाटतोय. तेव्हा अर्जुन बोलतो हो की. तेव्हा सायली बोलते तेव्हा प्रियाचा फोटो तिने पाठवला नाही ना.
तेव्हा सायली बोलते मी तिला फोन करून तिला विचारते. तेव्हा ती बोलते तिने माझ्यासाठी प्रियाचा फोटो पाठवला का, आणि हे सगळं मला समजलं पाहिजे, माझा फोटो हा प्रियासारखा का असेल. ह्या सगळ्यामध्ये सायली आणि अर्जुन चांगलेच गडबडतात. तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो जर तुम्हाला तुमचा फोटो पाठवला तर ती तन्वीचा फोटो का पाठवेल, म्हणजेच तिचा म्हणजे प्रियाचा फोटो का पाठवेल. अर्जुन तू माझे पण फोटो का हे लहानपणीचे बघतेस. तेव्हा सायली बोलते मी तुम्हाला सरप्राईज देणार होते बर्थडेच्या दिवशी. तेव्हा अर्जुन बोलतो अच्छा मी पण सरप्राईज देणार होतो, मी पण फोटो मागवलेत. तेव्हा सायली मधुभाऊने ते फोटो दाखवायला जाते. तेव्हा सायली बोलते हे बघा ना मधुभाऊ फोटो, हे कुसुमताईने हे तन्वीचे फोटो लहानपणीचे मला पाठवले. तेव्हा मधुभाऊ बोलतो सवळ आहे तर तुझाच फोटो आहे, आणि तू माझ्या इथे आली होतीस तेव्हाचा हा फोटो आहे. तेव्हा सायली सगळे जुने फोटो अर्जुन आणि तन्वीचे मधुभाऊंना दाखवते. तेव्हा सायली बोलते हे सगळे फोटो तर प्रियाचे आहेत. तेव्हा मधुभाऊ बोलते नाही हा तर फोटो तुझा आहे. आणि मधुभाऊ बोलते की प्रियाचे लहानपणीचे फोटो रजिस्टरमध्ये आहेत की, आणि प्रियाचा हा फोटो असू शकत नाही. तेव्हा इथे मधुभाऊ अर्जुन आणि पूर्णाईना चांगला धक्का बसतो. तेव्हा मधुभाऊ आपल्या पाकिटात एक छोटा फोटो काढतात आणि ते सगळं क्लिअर होतं. तेव्हा मधुभाऊ सांगतात की सायलीच माझी पहिली मेंबर होती, तिच्यामुळेच आश्रमाची उभारणी झाली. आणि सगळेजण तो फोटो पाहायला लागतात की ते फोटोच्या पाठी तारीख पण असते. आणि हे सगळं पुराव्यासकट पूर्णाईच्या समोर आलेलं आहे. आणि आता सगळ्या गोष्टीची शहानिशा झाली आहे आणि सगळ्या गोष्टी लख्ख झालेल्या आहेत. आता सायलीच तन्वी आहे हे सत्य समोर आल्यानंतर आता मालिकेमध्ये काय वळण घेणार हे पाहणे रंजकच ठरणार आहे.